पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड एका इलेक्ट्रिकल बस कंपनी कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे गट नंबर 652 आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 या ठिकाणी आपण या एका कंपनीचा जो लास्ट शेवटचा पॉईंट आहे या ठिकाणी इथे 40 फुटाचा रोड केलेला असून सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे आणि याच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला दगडी पिचिंग दिसते पहा की जेणेकरून हे नैसर्गिक मल्चिंग इथे कडने ऑटोमॅटिक झाडे उगवलेली आहेत पहा. ह्या दोन्ही दगडांच्या मध्ये असणारा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये हे जे झाडं उगवलेली आहेत त्याच्यामुळे आपोआपच त्या ठिकाणी ह्या दगडांना इंटरनल पॅकिंग किंवा मध्ये इंटरसेल्युलर स्पेस जी असते ती इंटरसेल्युलर स्पेस ह्या गवताच्या माध्यमातून त्या ठिकाणी पक्की होऊन हे दगडे हलणार नाहीत याच्याकरता हे पॅकिंग त्या ठिकाणी पिचिंग केलेलं आहे. आणि जे वेस्ट वॉटर आहे ते वेस्ट वॉटर या ठिकाणी या इथं नळी दिसते पहा. ह्या नळीमधून या ठिकाणी विदाऊट एनी ट्रीटमेंट सोडलेलं आहे. तर आपण या ठिकाणी हे पाणी जे आहे ह्या पाण्यावरती आपण प्रक्रिया करणार आहोत म्हणजे नैसर्गिक शोषखड्डा पद्धत या ठिकाणी आपण अवलंबणार आहोत. हे पाणी आपण त्या ठिकाणावरून उचलून इकडं पाठीमागच्या बाजूला जी थोडीफार जागा शिल्लक आहे तिथं आपण साधारणपणे 6x6x6 किंवा 10x10x10 अशा आकाराचे शोषखड्डे खोदणार आहोत आणि ते पाणी त्याच्यामध्ये मुरवणार आहोत. आणि मग नंतर मुरलेलं पाणी या ठिकाणी आपोआप ते विदाऊट एनी ट्रीटमेंट जरी असलं तरी नैसर्गिक पद्धतीने मुरलेलं पाणी जेव्हा परत या ठिकाणी ओढ्याला जाईल त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे प्रदूषण त्या पाण्यापासून होणार नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मी प्राध्यापक चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे राहणार कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे गट क्रमांक 652चा मालक. या ठिकाणी ही 10 एकर जी जागा आहे ही आपण एका इलेक्ट्रिकल बस कंपनीला भाडे तत्वावरती या ठिकाणी दिलेली आहे. जवळजवळ 12 वर्षाचा पहिला करार झालेला आहे. असे अनेक करार भविष्यामध्ये होणार आहेत. साधारणपणे एक 10 कराराच्या आसपास होतील म्हणजे 120 वर्ष या ठिकाणी ही कंपनी आपण भाडे तत्वाने दिलेली आहे. आणि मग हा जो भाग होता आमचा हा थोडक्यात जे शेवटची बाजू होती ओढ्याची बाजू आणि ह्या ओढ्याच्या बाजूने वरच्या बाजूला आपण जर पाहिलं तर वरच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला सांडपाणी त्या ठिकाणी तलावाचं जे सांड आहे त्या सांडेमधून पाणी बाहेर येताना दिसतं पहा. पलीकडच्या बाजूला एक नरेश्वरचं मंदिर आहे 2 किलोमीटरवरती. तिथपासून खालपर्यंत जवळजवळ 6 ते 7 छोटे मोठे पाझर तलाव आहेत आणि ते पाझर तलाव भरून या ठिकाणी हे भरलेलं पाणी पाझर तलावाचं ह्या ओढ्याच्या माध्यमातून हे भीमा नदीला जाऊन मिळतं. मग आपण या ओढ्याच्या कडेला जसं इकडच्या बाजूने आपण पिचिंग केलेली आहे दगडांची तशीच पलीकडच्या बाजूने या ठिकाणी जे स्वर्गीय आमदार रामभाऊ मोजे होते हे या ठिकाणी हा त्यांचा सगळा परिसर आहे या जमिनीचा. मग इथून आपण ह्या ओढ्याच्या कडेला त्यांच्या बाजूने जो आपल्याला भाग दिसतोय त्याही बाजूने आपण दगडाची पिचिंग करणार आहोत. आणि दगडाची पिचिंग केल्यानंतर या ठिकाणी हा ओढा जो आहे हा ओढा सुरक्षित राहील. ओढा सुरक्षित राहिला की आपल्याला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी करता येईल की ह्याला आपण खालच्या बाजूने जे काळ्या कलरचं कापड असतं की जे आपण तलावाला वापरतो किंवा जे शेततळ्यांसाठी जे कापड वापरतो ते आपण खाली या ठिकाणी कापड वापरणार आहोत आणि पुढं गेल्यानंतर आडवा बांध घालणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण शेततळं बनवणार आहोत आणि याच तळ्याचा उपयोग आपण या परिसरामध्ये जे काही वृक्षवल्ली लावणार आहोत. आता करंज वृक्ष लागवड अभियान आपण या 1 ऑगस्टपासून सुरू केलेलं आहे. ह्या माध्यमातून आपण काय करणार आहोत आता हे जे आपल्याला पिचिंगची बाजू दिसते एकदम तळाची बाजू आणि वरची बाजू या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या बाजूला आपण दर 5 फुटावर एक असं करंज वृक्षाची झाडं लावणार आहोत. आणि ह्या वृक्षांचं महत्त्व असं आहे की या वृक्षांच्या 4 वर्षानंतर ज्या बिया येतात त्या बियांपासून तेल तयार केलं जातं त्याला क्रूड तेल म्हणतात क्रूड ऑइल. आणि ह्या क्रूड ऑइलपासून त्याच्यावरती ट्रान्सिस्टरिफिकेशन प्रक्रिया करून त्यापासून बायोडिझेल तयार केलं जातं आणि सदरचं बायोडिझेल डायरेक्ट आपण ह्या गाड्यांमध्ये टाकून या गाड्या पळवू शकतो किंवा या कंपन्यांमध्ये जनरेटर आहेत त्या जनरेटरमध्ये टाकून जनरेटर सुरू करू शकतो. आणि जनरेटरपासून तयार झालेली लाईट ह्या एका कंपनीच्या ज्या गाड्या तयार झालेल्या आहेत ह्या गाड्यांना चार्जिंग करण्याकरता वापरू शकतो. म्हणजे MSCBची किंवा सोलरवरची लाईट वापरण्याची गरज नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. म्हणून
इका कंपनीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी ह्या नरेश्वर डोंगर परिसरामध्ये इकडं वरच्या बाजूला नरेश्वरचा डोंगर आहे. ह्या डोंगरावरती सलग समतल चर आपण भरपूर खोदून त्या चरामध्ये करंज वृक्षाची हजारो झाडे या ठिकाणी लावणार आहोत. पर्यावरण संवर्धन करणार आहोत. त्यानंतर थोडक्यात आपलं या ठिकाणच्या या परिसरामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन होईल. त्यानंतर बायोडिझेल तयार होईल, इलेक्ट्रिसिटी तयार होईल आणि थोडक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे हजारो कामगारांना या ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे. आणि या कंपनीला जे सोलरवरून तयार करणारी लाईट त्यासाठी होणारा खर्च थांबेल. MSEBीकडून जो लाईट बिल येतं तोही खर्च थांबेल. आणि बायोडिझेलच्या माध्यमातून जनरेटर चालवलं जाईल आणि जनरेटरमधून लाईट तयार केली जाईल आणि सदरची लाईट या गाड्यांच्या बॅटऱ्या चार्ज करण्याकरता दिली जाईल. म्हणजेच थोडक्यात पर्यावरण मित्र इका बस या ठिकाणी या प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे यांच्या शेतामध्ये आल्यामुळे या परिसराचा कायापालट होईल असे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.